मंडळी, आजची स्त्री म्हणजे केवळ बदललेली भूमिका नाही, तर बदलत्या काळाशी पाऊल टाकणारी एक सजग जाणीव. शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाच्या बळावर घरापासून देशापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत. आजच्या स्त्रीचे विचार, भूमिका आणि जबाबदाऱ्या थोडक्यात पण प्रभावीपणे जाणून घेणार आहोत सुस्मिता सत्यवान राणे यांच्याकडून. नमस्कार, मी सुस्मिता सत्यवान राणे. आजचा माझा विषय आहे, आजची स्त्री कशी असावी. सावित्रीच्या लेखी आम्ही आम्हा काय उणे, मातेने दिले आम्हा शिक्षणाचे धडे, म्हणूनच आम्ही आज पंख लावियले, तंत्रयुगातही आम्ही नाही उणे, सावित्रीच्या लेकी आम्ही आम्हा काय उणे, मातेने दिले आम्हा शिक्षणाचे धडे, माते तुझा विसर आम्हा कधी नाही पडे, माते तुझा विसर आम्हा कधी नाही पडे, सकल सर्व करीतो आम्ही विविध कामे, सकल सर्व करीतो आम्ही विविध कामे, माते तुझा विसर आम्हा कधी नाही पडे, सावित्रीच्या लेकी आम्ही आम्हा काय उणे. प्राचीन काळामध्ये अनेक स्त्रिया होऊन गेल्या. उदाहरणार्थ गार्गी, मैत्रेयी सारख्या अनेक स्त्रिया, तसेच इतिहास स्वतंत्र लढ्यामध्ये सुद्धा अनेक स्त्रिया होऊन गेल्या. जिजाबाईंचं उदाहरण तर फारच मोठं आहे की ज्याने शिवबाला घडवले. त्याचप्रमाणे झाशीच्या राणीने सुद्धा राणी आपल्या पराक्रमासाठी प्रसिद्ध झाली. त्यावेळी जरी शिक्षण जरी कमी असले तरी संस्कार चांगले होत होते. एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंबामध्ये आजी आजोबा, आत्या, काका अशी माणसे असत. त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा चांगले संस्कारित असे. या सर्वाचा परिणाम मुलांवर सुद्धा होत असे. संसाराचा गाडा स्त्रियासुद्धा वाहत असत. कुठच्याही कामाला तशी ना नव्हती. निमूटपणे कामे होत असत. आताच्या भाषेत म्हणायचे झाल्यास, जरी एखाद्या कामाचा त्रास झाला कोणाकडूनही, तरी पदरी पडलेले काम स्त्री करायची. रडायची तरीसुद्धा ती करायची. शक्यतो वादावादी जास्त होत नव्हती. समाजामध्ये एकत्रितरित्या सण समारंभ साजरे होत. स्त्रिया एकत्र येऊन सर्व कामे करत असत. स्वतंत्र लढ्यातसुद्धा अनेक स्त्रियांनी भाग घेतला. स्त्रियांसाठी शिक्षणाची गरज आहे म्हणून सावित्रीबाईंसारख्या फुले यांनी खूप प्रयत्न करून स्त्रियांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. परंतु त्यावेळी त्यांना किती त्रास सहन करावा लागला हे आपल्याला माहीतच आहे. तसा विचार केला तर असंही पूर्वी म्हटलं जात होतं, स्त्री फक्त चूल आणि मूल न राहता ती सक्षम झाली पाहिजे. म्हणून देशस्तरावर सुद्धा अनेक योजना आखल्या गेल्या. बरीच अशी काही उदाहरणे आहेत की आपण स्त्रियासुद्धा किंवा समाजामध्ये सुद्धा स्त्रियांना कमी लेखून गर्भपातासारखा विषय होत असे. मुलींची संख्यासुद्धा घटू लागली. या सर्वाचा परिणाम या सर्वांसाठी जर आपला देश विकासात्मक करायचा असेल तर यावर सुद्धा मुलींना मोफत शिक्षण, स्त्रियांना काही सवलती दिल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या अनेक सुविधा शासनाकडून केल्या गेल्या. गो शिक्षणच बाय मोठा, शिक्षण बाय मोठा,
शिकान तुम्ही मोठे व्हावा, शिकान तुम्ही मोठे व्हावा. अशा प्रकारची मालवणी गीतंसुद्धा जिकडे तिकडे घुमू लागली की जेणेकरून मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवू लागले, पालकांना सुद्धा. आणि आजपर्यंतचा हा रथ पुढे पुढे सरकत आहे. तसा विचार केला तर संसाराच्या रथाची 2 चाके असतात. ती दोन्ही चाके चालली पाहिजेत तरच संसाराचा गाडा चांगला चालतो. स्त्रीसुद्धा आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावते. एवढं सांगायचं म्हणजे स्त्री कड सोसते संसारासाठी आणि आपला संसार उभारते. तिला त्रास जरी झाला तरी ती सहसा कधी बोलून दाखवत नाही, कारण स्त्रीची क्षमता आणि स्त्रीच्या अंगातील गुणधर्मच तसे असतात. संसाराचा गाडा रेटला जातो. अनेक प्रकारच्या विविध परिस्थितीवर मात करून ती गाडा रेटत असते. आपला नवरा, मुले, घरातील सर्व माणसे या सगळ्यांना ती सांभाळत असते. विविध प्रकारची घरातील कामे ती करत असते. यामध्ये स्त्रीची भूमिका फार महत्त्वाची आहे. असंही म्हटलं जातं की स्त्री ही विश्वाची जननी आहे. आता आजची स्त्री कशी असेल असं मला वाटतं, माझं मत. तसं बघायला गेलं तर आताचे युग हे विज्ञानाचे युग आहे, संगणकाचे युग आहे. मानवाने खूप प्रगती केली आहे. देशाच्या विकासाचा स्तर उंचावत आहे. म्हणून यामध्ये मनुष्यबळ चांगले हवे. विशेषतः पुरुषांबरोबर स्त्रियासुद्धा अनेक क्षेत्रात असल्या तर देश विकासात हातभार लागेल आणि आपला देश चांगला होईल. म्हणून अनेक प्रकारचे आज योजना शासनाने दिलेल्या आहेत. कायदे पण झालेले आहेत, सवलती दिलेल्या आहेत आणि आता त्या अंमलातही आलेल्या आहेत. तसेच स्त्रीसुद्धा योगदान देत आहे. स्त्रियांना आरक्षणसुद्धा देण्यात आले आहे. सर्व काही मिळाले आहे. अनेक क्षेत्रात स्त्रिया चमकू लागल्या आहेत. डॉक्टर म्हणा, वैमानिक म्हणा, मंत्री, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्या, पायलट, राष्ट्रपतींपासून अनेक भूमिका स्त्रिया आज बजावत आहेत. आज 2026 सालापर्यंत सुद्धा अनेक सुविधा स्त्रियांना पुरवल्या गेल्या आहेत. असं आहे त्यांचं म्हणणं की स्त्री सक्षम झाली पाहिजे. बरोबर आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीचा सुद्धा भाग महत्त्वाचा आहे. तरच घर सुधारेल, गाव सुधारेल, तालुका सुधारेल, त्याच्यानंतर पुढे पुढे प्रगती होऊन आपला देश सुधारेल. आजची स्त्री तशी सबला झाली पाहिजे. मी असंही म्हणू शकत नाही की पूर्ण झालेली आहे, झाली पाहिजे. तिला कोणाकडूनही जुलूम, अत्याचार म्हणा होता कामा नये. यासाठी सुद्धा कायदे आहेत. मग स्त्रियांना या कायद्यांचा सुद्धा अभ्यास असायला हवा. आज स्त्रियांच्या बाबतीत असंही मला वाटतं की आम्ही आज सुजलाम सुफलाम आहोत. हिरव्यागार सुंदर बागेत हिरवं हिरवं गार झालं सार शिवार हो सार शिवार. माझा आनंद गगनात मावेना, माझा आनंद गगनात मावेना. अशा प्रकारची आमची आज अवस्था आहे. सुजलाम सुफलाम स्वच्छ श्यामलाम. पुरुषांच्या बरोबरीनेही आम्ही काम करत आहोत. स्त्री ही सहनशील, विविध कामे करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर विज्ञानाने पण सिद्ध केलेले आहे की स्त्रियांकडे काम करण्याची क्षमताही जास्त असते, कुवत असते त्यांची तेवढी. बराच वेळ ती कामे करू शकते आणि म्हणूनच तर आम्ही अनेक प्रकारची कामे घरातील म्हणा बाहेरची करतो. कार्यतत्परता आहे, कामात चोखपणा आहे, नियमांचे पालन करणे, वेळेचे नियोजन करणे वगैरे सर्व काही गोष्टी समाजातील म्हणा किंवा नीतिनियमातील सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्त्रियांनी घेतलेल्या आहेत. परंतु मला थोडीशी अशीही खंत वाटते. या उलट अशी उदाहरणे आहेत की आज समाजामध्ये फार मला वाईट वाटतं की घटस्फोट, अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसते. लग्नानंतर समायोजन, लग्नानंतर म्हणा किंवा इतर ठिकाणी सुद्धा म्हणा, जर समायोजन केलं तर फार काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. असं म्हणून चालणार नाही मला पगार आहे, मी स्वावलंबी आहे, मला कोणाची गरज नाही, हे तरी म्हणणं बरोबर नाही. कुठेतरी तडजोड हवी. घटस्फोटाची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. संसार उद्ध्वस्त होत आहे. परंतु काही वेळा अशी परिस्थिती दिसून येते की मला पगार आहे, मी स्वावलंबी आहे,
म्हणून मी कसंही वागलं तर चालेल का? कुठेही कोणत्याही ठिकाणी? मला तरी बाबा हे पटत नाही. तसेच या अशा वागणुकीमुळे आज अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. याचा परिणाम पिढीवर होतो. म्हणून या ठिकाणी अशी तडजोड होणे किंवा कायदे कानूनचा अभ्यास होणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तसं एक सांगावं लागतं की सर्वांना माहीतच आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, आपल्या हक्काबरोबर कर्तव्याची पण जाण हवी. समाजात म्हणा, घरात, कामावर आपण आपले काम चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला अपवादही आहेत. काही स्त्रिया चांगल्याही आहेत. स्त्रीला विश्वाची जननी म्हणतात. तिला अनेक रूपात कामे करावी लागतात. अनेक रूप, बहीण, कधी पत्नी म्हणून, कधी आई म्हणून वगैरे अनेक रूपातून तिला जावे लागते. विविध प्रकारची तिची रूपे आहेत. आता आपल्याला सवलती मिळाल्या म्हणून आपण सुद्धा पुरुषांच्यावर अत्याचार होईल असं वागू नये. कारण मी असं का बोलते? कारण मला अशा गोष्टी काही नजरेस पडलेल्या दिसतात म्हणून बोलते. सर्वांना जगण्याचा समान हक्क आहे. आजच्या परिस्थितीत अशीही उदाहरणे पाहावयास मिळतात, ज्याप्रमाणे पुरुषांकडूनही छळ होतो आणि होऊ शकतो. एखाद्या स्त्रीकडूनही पुरुषाचा छळ होतो. अशीही काही क्वचित उदाहरणे आहेत. मग या सगळ्याला तडजोड करून, समायोजन करून, चांगले विचार ठेवून त्याच्यावर उपाययोजना करून आपल्याला वागता येते. नियम सगळे आपल्याला बरेचसे माहिती असले पाहिजेत. थोडक्यात काय तर स्वैराचार माजवू नये. स्वतःच्या मुलांना सुद्धा चांगल्या सवयी लावाव्यात. मी कशी राहते सर्व ठिकाणी, घरात म्हणा, समाजात म्हणा, कामावर म्हणा, माझं अनुकरण कोण करतात? मी कोणाचे अनुकरण करते? माझं अनुकरण माझी मुलं करतात का? ऑफिसमधील माणसं करतात का? समाजातील करतात का? चालेल, चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे. परंतु एखादी जर वाईट गोष्ट असेल तर त्याचा परिणाम फार दूरपर्यंत चांगला होतो. कारण आजची जी लहान मुलं आहेत ती भावी पिढी आहे. लहान मुलांचा खूप विशेषतः बारीक लक्ष असतो. आई माझी कशी वागते आहे, बाबा कसे वागताय, त्याप्रमाणे त्या मुलांच्यावर संस्कार होतात. म्हणून मूळ म्हणजे घरात लहानपणापासूनच मुलांच्यावर संस्कार हवेत. तसंच एकही आणखी उदाहरण पाहायला मिळतं म्हणजे बलात्काराचे प्रमाणही दिसते. त्याचे प्रमाण सुद्धा कमी झाले पाहिजे. अशा लोकांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. स्त्रियांनी शक्यतो अंगप्रदर्शन करणारा पोशाख घालू नये असं आपलं माझं मत आहे. नीटनेटकं राहावं. आकर्षून घेणारा पोशाख सहसा सामाजिक ठिकाणी वापरू नये. जमाना बदल गया, पण मी किती बदलू? जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे. जीवन परत परत मनुष्याचा जन्म मिळत नाही असं म्हटलं जातं. मग आलेलं जीवन चांगलं सुखकारक व्हावं, चांगल्या रीतीने आपल्याला जगता यावं म्हणून या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अंगात ठेवल्या पाहिजेत. आपण कसं वागावं हे आपण ठरवलं पाहिजे. आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे. आता मी कपडे कोणत्या प्रकारचे कसे वापरावेत, माझ्या मुलींनी कसे घालावेत, माझ्या मुलग्याने कसे घालावेत, कसं वागावं, दागिने किती प्रकारचे घालावेत, अनेक गोष्टींचा वापर मी कसा करावा. मी घरातून बाहेर चालली तर माझी सुरक्षा मी कशी करावी, की प्रत्येक गोष्टीला मला पोलीस धावून येणार आहेत. कारण आम्ही सुद्धा पोलिसांना मदत केली पाहिजे. म्हणजे कशी, मी सुद्धा माझी सुरक्षा राखली पाहिजे आणि त्याप्रमाणे मी आचरण केले पाहिजे. समजा असा एखादा प्रसंग कुठे निर्माण झाला तर आपण सुद्धा एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे. महत्वाचे म्हणजे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा आदर हवा. मग कोणी असो, एखादी कामोली असली, बाबा तिच्याकडे गुण चांगले आहेत ना, मग त्याच्यातले एक गुण मी घेणार. मग सासू असो, सून असो, ऑफिसमधल्या मॅडम असो, कोणी कुठच्याही क्षेत्रातल्या महिला असो, पण चांगल्या गुणांचा आपण आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी गोष्ट चांगली त्यांना येते, 4 लोक त्यांना हाक मारतात, मग मला का मारत नाही? मग माझ्यामध्ये कसं आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील मुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील कुसळ दिसत नाही असं म्हणतात. पण याप्रमाणे अशी वागणूक ठेवली पाहिजे की आपण दक्ष राहिलं पाहिजे. आपल्या वागण्यात संस्कार हवेत. आपल्या वागण्यातून हे संस्कार दिसून येतात. चांगल्या माणसांचा आदर्श ठेवावा. जर आपण आदराने वागलो तर इतर सुद्धा आपल्याशी आदराने वागतील
आणि समजा एखाद्या वेळ असं कोण वागलं नाही तर आपण समजून घेतलं पाहिजे. पुरुषांना आपला कमीपणा वाटणार नाही असंही आपण वागू नये. कधी कधी आपल्याला अपमानसुद्धा सहन करावा लागतो, परंतु त्यातूनही सुद्धा काही आपल्याला तडजोड करता येते. चुकासुद्धा गोड भाषेत दुसऱ्यांना समजावून सांगता येतात. आणि जर अगदीच जास्त झालं तर कायदा कानूनचा सुद्धा अभ्यास करता येतो. आजच्या घडीला सुद्धा तेवढी स्त्री पुरुष समानता नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. कायदे कानून, शिक्षण वगैरे चांगल्या गोष्टी, इतर विविध प्रकारचं वाचन यांचा उपयोग आपण केला पाहिजे. किती जरी आपण कामात असलो, शेतकरीण म्हणा, एखादी कामवालीन म्हणा, मोठ्या पदावर काम करणारी माणसं म्हणा, एखादा चांगला छंद आपण जोपासायला हवा. कारण मनुष्य जीवनामध्ये इतर सर्व गोष्टीबरोबर मनोरंजनसुद्धा फार महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. का सांगावं असं वाटतं की आज प्रसारमाध्यमे एवढी झाली आहेत, पण मी प्रसारमाध्यमांच्या आहारी किती जाऊ? कोणत्या गोष्टीला मी महत्त्व देऊ? मी आनंदी जीवन जगू की प्रसारमाध्यमांच्या आहारी जाऊ? माझ्या मुलांना वेळ किती देऊ? चांगल्या मैत्रिणीची संगत धरावी लागणार. आपले विचार चांगले ठेवा आणि सकारात्मक विचार. एखादं समजा काम करायला जमलं नाही, हरकत नाही बाबा, हळूहळू मला ते जमेल अशी इच्छा ठेवली पाहिजे. आपले आचरण चांगले हवे. आपल्याला कोण नावं ठेवू शकणार नाही. कधी कधी असं काही ठिकाणी असं ऐकायला येतं, मला सुद्धा बाबा महिलांना असं कोण बोललो तर भयंकर मला चिड आहे असं ऐकू येतं. काय ते मॅडम कायच करत नाहीत, काय त्यांना काय कळतं काय, असं अजूनही आमच्या कानावर येतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आम्ही महिलांना साथ देऊन, सर्वांना पुढे आणून, चुकांच्या दुरुस्ती करून, आपण एकमेकाशी आदराने वागून या इतरांना कोणाला बोलायला भाग पाडू नये. जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उद्धरी. खरोखरच स्त्रीचे महत्त्व फार आहे. आज समाजामध्ये विघातक गोष्टी खूप घडत आहेत. समाज व्यवस्था इकडे तर आपण म्हणतो चांगली चालली, विकासाचा दर उंचावत आहे, मनुष्याचा राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे, विमानं झालेली आहेत, काही ठराविक वेळामध्ये आपण दुसऱ्या गावात पोहोचू शकतो. परंतु काही गोष्टी अशा विघातकही गोष्टी समाजामध्ये होत आहेत. सुधारणा झालेल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. पण मला कळलं पाहिजे, आज जर बघा, पूर्वीची लोक बघा शिकलेली एवढी नव्हती, आमची आजी वगैरे, पण काही चांगल्या आम्हाला टिप्स द्यायची. मग योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, या सुद्धा विचारांची आपल्याला गरज आहे. आणि हे सुद्धा आपण कधी आपल्याला एखादी चांगली गोष्ट कळली तर इतरांना सुद्धा आपण सांगू शकतो. तसं बघायला गेलं, आज जग धावत आहे, पळत आहे. या जगात टिकण्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागणार. कारण आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे माणसाला राहावे लागते. यासाठी आपली पावले पण जपून टाकावी लागतात. कारण वेश्या व्यवसाय, मुलींना पळवून नेणे, वेगवेगळ्या परिस्थितीत मुलांना आश्वासने दाखवून नेणे, या गोष्टी जरी आर्थिक वाटल्या तरी सुद्धा त्या घातक ठरू शकतात. यापेक्षा इतर कामे आहेत, शेती, इतर बारीक सारीक भरपूर उद्योगधंदे आहेत विविध प्रकारचे. नोकरी, शिवणकाम करणे, घरात काही पदार्थ तयार करणे, ते विकणे खूप आहेत. आपलं शरीर चांगलं तर आपण चांगलं, हे आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. तसेच हे सर्व करत असताना आपला आहार कसा आहे, पोषक आहार, व्यायाम आपण केला पाहिजे. असं म्हटलं जातं की मन चंगा तो कटो तुम्ही गंगा. मनातील सगळ्या गोष्टी आणि प्रयत्न, मेहनत, व्यायाम आणि मनातील चांगले विचार जर आपण ठरवलं तर सर्व काही होऊ शकतं. सत्सद विवेक बुद्धीने आपण बऱ्याच काही गोष्टी साध्य करू शकतो. अर्थात मेहनतीची सुद्धा गरज आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आज आपली मुले तसेच आपणही बाहेरचे अन्न खाऊन आपली तब्येत बिघडते. हे जीवनाला धोका निर्माण करते. कधीतरी एक दिवशी ठीक आहे, पण आपण हॉटेलमध्ये जाणं, चांगले चांगले तेलकट पदार्थ खाणे, याचा परिणाम काही कालावधीनंतर शरीरावर होतो. केव्हा तरी एक मजा म्हणून ठीक आहे, पण भौगोलिक परिस्थितीनुसार भूगोल असा सांगतो की आपल्या भागामध्ये जे अन्न, जी पिके होतात
जी कडधान्य होतात, दूध दुभत्याचे पदार्थ आहेत, ते हवामानाला अनुसरून आहेत. तेच पदार्थ आपण खावेत. ते पचनाला हवामानानुसार सुलभ होतात आणि आपली तब्येत चांगली राहते. आणि तसं पाहायला गेले तर सुद्धा स्त्रीची भूमिका या सर्वामध्ये फार आहे. आपण कामानिमित्त बाहेर जातो, परंतु मुलांकडे तेवढासा लक्ष राहत नाही. यासाठी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा अनेक गोष्टीकडे लक्ष दिला पाहिजे. हितकारक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मी चांगली दिसावी, मी चांगली राहावी, कार्यक्रम आहे मोठा, मग मी या सौंदर्य प्रसाधनांचा वापर किती करावा? मला पोषक आहार मिळाला का? माझा व्यायाम झाला का? माझी मुलं बाळी चांगली सुखरूप आहेत का? या बारीक सारीक अनेक गोष्टी आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये. या सगळ्याचा विचार हवा. कारण मागाशी मी म्हटलं की मन चंगा तो कटती में गंगा. शरीर स्वास्थ्यम. शरीर जर चांगलं असेल तरच आपण काहीतरी बऱ्याच गोष्टी करू शकतो. आणि म्हणून मी म्हणते पुन्हा एकदा की जमाना बदलला, मी किती बदलू? बदलावं, पण किती बदलावं हे माझं मीच ठरवलं पाहिजे. सर्वत्र कामे करत असताना आपण प्रामाणिक तसेच नियमात असताना तरीसुद्धा एखाद्या वेळी विनाकारण जर कोणी अपमान केला तर मात्र आपण इंगा दाखवला पाहिजे. म्हणजेच काय, स्त्री प्रसंगी रणरागिणी होते, प्रसंगी एकदम सावित्री लक्ष्मीसारखी होते, परंतु ती प्रसंगी रणरागिणीप्रमाणे असते. कारण अशा प्रसंगाला आपण तोंड द्यावं लागतं. त्या परिस्थितीनुसार अनुसरून आपण असंही तंत्र आम्ही वापरायचो शिक्षणामध्ये की रोगी तसा उपचार. जसा आपल्यासमोर रोगी असेल तसं इंजेक्शन द्यावं लागतं. असं जर आपण हे जर तंत्र वापरलं तर ते फार महत्त्वाचे आहे. धन्यवाद. श्रोते हो, आजची स्त्री ही विचारशील, कर्तव्यदक्ष आणि आत्मभान जपणारी व्यक्तिमत्व आहे. गरज पडल्यास अन्यायाविरुद्ध रणरागिणी बनणारी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवत कार्यतत्पर स्त्री हीच समाजाची खरी शक्ती आहे. श्रोते हो, आजची स्त्री कशी असावी याविषयी आत्ताच आपण सुस्मिता राणे मॅडम यांच्याकडून जाणून घेतलं. निवेदन नेत्रप्रभा दळवी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. श्रोते हो, पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.